दही बनवण्याचा व्यवसाय। दही आणि दूध हे प्राचीन काळापासून जेवणाचा भाग आहेत आणि त्याचा व्यवसायही अतिशय जुना आहे। दह्याचा वापर प्रत्येक घरात केला जातो आणि त्यात कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्व आढळतात। दुधाच्या तुलनेत दही जास्त आरोग्यदायी आहे कारण त्यात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असतं। याशिवाय दह्यामध्ये प्रथिने, लॅक्टोज, लोह तसंच फॉस्फरस आढळून येतं। याने जेवणाची चव तर वाढतेच, सोबतच दह्यापासून अनेक पदार्थ बनवता येतात। याची मागणी बाजारात नेहमीच असते आणि त्याच्याशी संबंधित व्यवसाय देखील खूप फायदेशीर असू शकतो। या व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाबद्दल जाणून घेऊया। कच्च्या मालाच्या स्वरूपात दूध आणि दही बॅक्टेरियल कल्चर म्हणून वापरलं जातं आणि दही पॅक करण्यासाठी पॉली पाउचेस आणि कप वापरतात, जेणेकरून मोठ्या बाजारपेठेत पुरवठा करता येईल। प्रक्रिया। आता आम्ही तुम्हाला दही बनवण्यासाठी कोणत्या पायऱ्या अवलंबल्या जातील याबद्दल सांगतो। सर्वप्रथम कच्चं दूध गोळा करावं लागेल। नंतर साठवलेल्या दुधाची चाचणी कृषी आणि प्रसंस्कृत खाद्य उत्पाद निर्यात विकास प्राधिकरणाच्या लिखित मानांकानुसार केली जाते। नंतर शीतकरण प्रक्रियेच्या मदतीने ते थंड केलं जातं। या प्रक्रियेत दुधावर प्रक्रिया करून ते 4 डिग्री एवढ्या नियंत्रित तापमानात साठवण टाकीत ठेवलं जातं। दूध थंड केल्यानंतर फॅट आणि नॉन फॅट दुधाला त्याच्यापासून बनणाऱ्या पदार्थासाठी आवश्यक असणाऱ्या फॅटच्या मात्रेनुसार संतुलित केलं जातं। त्यानंतर दूध निर्जंतुक केलं जातं, ज्यामध्ये दूध 80 ते 85 अंश सेल्सिअसवर 30 मिनिटं उकळलं जातं। ही प्रक्रिया दुधात असलेले खराब सूक्ष्मजीव कमी करण्यासाठी केली जाते आणि दुधातील प्रथिनांना स्थिर दही बनवण्यास मदत करते। त्यानंतर दूध 42 अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत थंड केलं जातं, जे कल्चर पासून दही बनवण्यासाठी परिपूर्ण तापमान आहे। आता तुम्ही दुधात कल्चर टाकू शकता, जे दुधापासून दही बनवण्यास मदत करतं। दूध नंतर टाक्यांमध्ये हस्तांतरित केलं जातं आणि कल्चर आवश्यक प्रमाणात जोडलं जातं आणि कल्चर योग्यरित्या मिसळण्यासाठी दूध ढवळलं जातं। आता या मिश्र दुधाचं पॅकेजिंग केलं जातं। वजनानुसार आणि मागणीनुसार विविध पद्धतीचं पॅकिंग करून ते इन्क्युबेशन रूम मध्ये 45 अंश सेल्सिअसला 4 ते 5 तासांसाठी ठेवलं जातं। इन्क्युबेशन प्रक्रियेत दुधाचं फर्मेंटेशन केलं जातं आणि नंतर दह्याचा पीएच तपासला जातो। तो 4.5 असावा आणि त्यानंतर पॅक केलेलं दही -2 ते -4 अंश सेल्सिअस तापमानात साठवलं जातं। 1 ते 2 तास साठवून ठेवल्यानंतर त्याचा पीएच आणि दर्जा तपासला जातो आणि मागणीनुसार बाजारात पुरवठा केला जातो। दही हा एक असा पदार्थ आहे जो बनवण्यासाठी जास्त यंत्रांची आवश्यकता नसते, परंतु हा उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हाला काही यंत्रांची आवश्यकता नक्कीच पडेल, जसं की दही एसएस टाकी, उष्मायन खोली, शीत खोली, दही पॅकेजिंग यंत्र, थर्मायझर, होमोजेनायझर इत्यादी। क्षेत्र। हे युनिट सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 1500 चौरस फूट जागा लागेल। तुम्ही या व्हिडिओमध्ये जे क्षेत्र पाहतात ते अंदाजे 6000 चौरस मीटर जागेचे आहे आणि ते पूर्णपणे स्वयंचलित युनिट आहे। विद्युत क्षमता। आता आपण विजेबद्दल बोलूया। पूर्णपणे स्वयंचलित प्लांटसाठी तुम्हाला 300 ते 350 kVA वीज कनेक्शन आवश्यक असेल। लहान युनिटसाठी तुम्हाला अंदाजे 10 किलोवॅट वीज लागेल। मनुष्यबळ। एका छोट्या स्तरावर प्रकल्प उभारण्यासाठी तुम्हाला अंदाजे 7 ते 8 कामगारांची आवश्यकता असेल आणि पूर्णपणे स्वयंचलित प्लांटसाठी तुम्हाला अंदाजे 65 ते 70 कामगारांची आवश्यकता असेल, ज्यामध्ये ऑपरेटर, कुशल तसेच अकुशल कामगार, व्यवस्थापक इत्यादींचा समावेश असेल। गुंतवणूक आणि नफा। जेव्हा आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो तेव्हा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल आणि या व्यवसायातून किती नफा कमवता येईल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। हा व्यवसाय अल्प प्रमाणात सुरू करण्यासाठी लागणाऱ्या यंत्रांची किंमत अंदाजे 8 लाख रुपये असेल, परंतु तुम्ही
या व्हिडिओमध्ये पाहत असलेल्या मशीनची किंमत अंदाजे 2.5 कोटी आहे। या गुंतवणुकीची किंमत व्यवसायाच्या आकारावर आणि प्रकारावर अवलंबून असते, जसं की पूर्णपणे स्वयंचलित किंवा अर्ध स्वयंचलित प्रकल्प। जर तुम्ही 100% क्षमतेचा एक लहान प्रकल्प चालवत असाल आणि दररोज 800 किलो उत्पादन करत असाल आणि तुमच्या उत्पादनाचा बाजार दर अंदाजे 60 रुपये ते 70 रुपये किलो असेल, तर तुमचा उत्पादन खर्च अंदाजे 50,000 रुपये असतो। कच्चा माल आणि इतर खर्च वजा केल्यावर तुम्ही 5,000 ते 6,000 रुपये सहज वाचवू शकता। याचा अर्थ तुम्ही तुमची उत्पादनं विकून अंदाजे 1,20,000 रुपये प्रति महिना नफा कमवू शकता। परवाने तुम्हाला या व्यवसायासाठी FSSAI, GST, उद्यम आणि ट्रेडमार्क यासारख्या काही परवान्यांची आवश्यकता असेल। राष्ट्रीय खाद्य तंत्रज्ञान उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था निफ्टेम हे खाद्य प्रसंस्करण तथा उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग तथा व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षण तसंच संशोधन संस्थांचं केंद्रबिंदू आहे। लघु तसंच मध्यम उद्योगांच्या मदतीसाठी देखील कार्यरत आहे। भारत सरकारच्या खाद्य प्रसंस्करण मंत्रालयाद्वारे नुकतीच प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना या योजनेला सुरुवात करण्यात आली आहे। खाद्य प्रसंस्करण उद्योग मंत्रालयाचा अन्न प्रक्रिया उद्योग करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना त्या क्षेत्रातील मदत करण्यासाठी विविध योजनांद्वारे अवगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते। PMFME या योजनेअंतर्गत आपल्या उद्योगांना चालना देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना भाग भांडवलाकरिता बँक कर्जाशी निगडित एकूण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान देय आहे। ही रक्कम प्रति उद्योग जास्तीत जास्त 10 लाख रुपये एवढी असेल। लाभार्थ्यांचं योगदान कमीत कमी 10% असायला हवं। उर्वरित रक्कम बँकेकडून कर्ज स्वरूपात प्राप्त होईल। एवढंच नव्हे तर स्वयंसहाय्यता गट, खाजगी आणि सहकारी संस्था, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक सहकारी आणि SPV यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल।